तर मित्रांनो बघू शकता हा संध्याकाळचा 5 वाजताचा व्ह्यू आहे खेडले गोदावरी नदीच्या कडेचा बघू शकता. आता सूर्य एकदम खाली गेलेला आहे आणि बघू शकता एकदम मस्त व्ह्यू आलेला आहे. बघू शकता फोटो वगैरे काढण्यासाठी एकदम मस्त व्ह्यू आहे. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तर संध्याकाळची वाजले 5 आणि आपल्याला जायचं आहे खेडले या गावामध्ये, कारण की ते थोडंसं काम आहे. आपला यूट्यूबला अजून एक चॅनल आहे कृष्णा सोलर ॲग्रो म्हणून, त्याच्यावरती सोलरचा व्हिडिओ अपलोड करायला जायचं आहे. कारण की आपल्या गावामध्ये 5G नेटवर्क नसल्यामुळे दिवसाला 2 GB तो इतक्या संपून जातो आणि व्हिडिओ अपलोड होत नाही. त्यासाठी तिथं खेडल्याला जिओचा 5G रेंज आहे, तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी खेडले या गावामध्ये जायचं आहे. आणि तिथं गोदावरी नदी आहे त्या गावामध्ये आणि पूल वगैरे आहे. आता संध्याकाळचे 5 वाजले, त्याच्यामुळे तिथला नजारा पण एक नंबर राहील बघण्यासाठी. आपण जाऊया, आपला व्हिडिओ बी अपलोड करूया आणि त्यानंतर तिथला व्ह्यू पण बघूया की खेडले गोदावरी नदीचा संध्याकाळचा टाईम असा. कारण की तिथे एकदम भारी वाटतं फोटो वगैरे काढण्यासाठी, व्हिडिओ करण्यासाठी एकदम भारी व्ह्यू आहे तिथला. तर चला जाऊया आणि बघूया तिथला व्ह्यू. आपला जो व्हिडिओ तो बी अपलोड करून देऊया. चला, बघू शकता गाडी वगैरे लावली आहे. तर एकटाच चाललो आहे, टिंग्या व्हायचं आहे थोडासा कामानिमित्त बाहेर, ते मला चाललो आहे एकटाच मी, बघू शकता. तर चला जाऊया, भेटूया डायरेक्ट तिथं खेडल्या गोदावरी पुलावर. फायनली मित्रांनो आता खेडले या गावामध्ये पोहोचले आहे. बघू शकता पोहोचल्या आता आपण डायरेक्ट थेट पुलावरती आलेलो आहे. बघू शकता आपली गाडी वगैरे इथं छोटा पुलावरती लावली आहे आणि त्या साईडला तो पाठीमागा दिसतोय तो मोठा पूल आहे आणि हा छोटा पूल आहे. सर्वात पहिले हा छोटा पूल होता, पण आता तो जास्त दिवसात झाल्यामुळं कमजोर झाल्यामुळे याच्यावरल्या गाड्या आता बंद केल्या. फक्त मोटरसायकलीच येत्या आणि त्यानंतर तुम्ही तो पाठीमागं मोठा पूल दिसतोय त्याच्यावरून सर्व गाड्या जात्या. तर बघू शकता हा संध्याकाळचा व्ह्यू मित्रांनो, बघू शकता एकदम मस्त व्ह्यू आहे. या साईडला बघू शकता पाणी अडवलेलं आहे, तर मोकार पाणी. तरी आता उन्हाळा लागल्यापासून थोडंसं पाणी कमी झालेलं आहे, नाही तर हा जो पूल आहे हा पूर्ण पाण्यामध्ये असतो पावसाळ्यामध्ये. आणि त्यानंतर जो मोठा पूल आहे जास्त पूर आल्यानंतर त्याच्यावरून सुद्धा पाणी जातं मित्रांनो. एवढा पाऊस होतो आणि पाणी येतं नाशिकच्या त्र्यंबकेश्वरवरून ही नदी आहे गोदावरी. तर बघू शकता एकदम मस्त व्ह्यू आहे. त्यानंतर याच्यामध्ये मासे वगैरे पण खूप मोठमोठे आहे. आणि त्यानंतर तुम्ही त्या साईडला बघू शकता तिकडे एक संतवन आहे, तर त्याचं एक ब्लॉक टाकलेलं आहे. बघू शकता मोठा मारुती, ते 111 फुटाची मारुतीची मूर्ती आहे उंच, आणि एकदम दर्शनाला आणि फिरण्यासाठी पण तिथं बघण्यासाठी खूप काही आहे. तर तुम्ही तो ब्लॉकसुद्धा बघू शकताय, तो ब्लॉक टाकलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही हा पण व्ह्यू एकदा बघून घ्या, एकदम मस्त व्ह्यू आहे. तर चला आता पाठीमागच्या कॅमेऱ्याने बाकीचा व्ह्यू मस्तपैकी बघूया आपण. बघू शकता संध्याकाळची वेळ झालेली त्याच्यामुळे एकदम मस्त व्ह्यू दिसतो. फोटो वगैरे काढण्यासाठी एकदम मस्त व्ह्यू आहे. बघू शकता आता मी एकटाच आलेलो आहे त्याच्यामुळे मला भटकं सेल्फीच घेता येईल. 2 जण आलो असतं तर मग दोघांचे काढले असते फोटो, पण आता एकटा येईल त्याच्यामुळं व्हिडिओज काढू फोटो वगैरे बघू नंतरच. तर चला आता पाठीमागच्या कॅमेऱ्याने बाकीचा व्ह्यू आपण बघूया मस्तपैकी. बघू शकता मित्रांनो, ज्यावेळी जास्त पूर आलं होतं तर बघू शकता त्या साईडची जी माती आहे ती पूर्ण खंगळी होती ना. आता तिथं सिमेंटाचं बांधकाम केलेलं आहे, कारण की पूर लय खतरनाक असतो. आता पुराचा आता आपल्याकडे व्हिडिओ नाही. नेक्स्ट टाईम ज्यावेळेस पूर येईल त्यावेळेस आपण बघू परत पुन्हा एकदा. तर बघू शकता त्या अगोदर हा तुम्ही व्ह्यू संध्याकाळचा एकदम मस्त व्ह्यू आहे. त्यानंतर ही जी नदी गोदावरी याच्यामध्ये मासे पण खूप मोठमोठे, पण सध्या आता कोणी मासे पकडण्यासाठी आलेलं नाही, कारण की संध्याकाळची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे आता सगळ्यांची सुट्टी झालेली आहे. त्याच्यामुळे आता कोणी नाही इथं. तर बघू शकता गाडी वगैरे इथं लावलेली आहे. त्यानंतर तुम्ही या साईडनं फाटकं वगैरे पण बघू शकता, एकदम मस्त आहे व्ह्यू आहे. त्यानंतर इकडं बघू शकता एकदम प्लेन वाटतं, कारण की इकडं पाणी अडवलेलं आहे. बघू शकता फाटकं वगैरे पडलेले आहे त्याच्यामुळं पाणी एकदम स्थिर आहे, एकदम मस्त वाटतं. बघू शकता फोटो वगैरे काढण्यासाठी एकदम त्यावेळेस काही टेन्शन वगैरे असतं त्यावेळेस इकडं नदीच्या कडेला येऊन बसल्यावरती एकदम मस्त वाटतं, एकदम मन शांत होऊन जातं. बघू शकता तुम्ही एकदम मस्त वाटतं, जे विचार आहे ते सगळं बाजूला राहून जातं आणि एकदम मस्त वाटतं नदीच्या कडेला आल्यावरती. तर बघू शकता हे फाटकं वगैरे टाकलेले आहे ना, आता पाणी
वाहत नाही इथं, नाही तर मोक्कार जोरात पाणी वाहत राहतं इथं. तर बघू शकता एकदम स्थिर पाणी आहे आणि एकदम मस्त व्ह्यू आहे. संध्याकाळच्या वेळेचा एकदम मस्त व्ह्यू आहे. या साईडनं पण बघू आपण थोडासा व्ह्यू. तर बघू शकता आता पाणी वगैरे पडत नाही त्याच्यामुळं थोडासा विषय आहे. ज्यावेळेस जास्त पाणी वाटतं इथं लय पाणी वाहत असतं. तुम्ही त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आपला यूट्यूब ब्लॉगवरती टाकलेला आहे त्याचा व्हिडिओ, तो बी तुम्ही नक्की बघू शकताय. एकदम मस्त व्ह्यू आहे संध्याकाळच्या वेळेचा, बघू शकता. एकदम मनाला शांत वाटतं आणि रिलॅक्स वाटतं एकदम इकडं एक नदीच्या कडाला आल्यावरती आणि बसल्यावरती. त्यानंतर तुम्ही हा व्ह्यू पण बघू शकताय वरच्या साईडचा, बघू शकता. हा जो छोटा पूल आहे, ज्यावेळेस जास्त पूर होत त्यावेळेस हा पूर्ण पाण्यामध्ये असताना आता पाणी थोडंसं कमी झालेलं आहे त्याच्यामुळे तो उघडा आहे. बघू शकता वरल्या साईडनं पाणी अडलेलं आहे आणि बघू शकता इथं थोडंसं पाणी आहे. त्यानंतर हा जो मोठा पूल आहे तो पूर्ण बघू शकता आता उघडा झालेला आहे. आता उन्हाळा लागेल त्याच्यामुळं पूर्ण उघडा राहतो. बॅकीतले खडकं वगैरे दिसत्या. तर आता उन्हाळा लागलेला आहे, जवळपास फेब्रुवारी महिना चालू आहे. त्यामुळं अजून 2-3 महिन्यामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं कमी होऊन जाईल आणि एकदम खडकं वगैरे दिसतील आणि त्यावेळेससुद्धा एकदम भारी व्ह्यू असतो इथला. बघू शकता हा व्ह्यू, बघू शकता. आणि त्या साईडला जे टावर आहे त्या टावरांमुळेच बघू शकता म्हणजे जिओचा टावर आहे आणि ते कोळगावला 5G नसल्यामुळे आपण इथं खेडलेजुंगे या गावामध्ये आलो आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. तर बघू शकता त्या अगोदर हा व्ह्यू संध्याकाळचा एकदम मस्त व्ह्यू वाटतोय, एकदम भारी आहे. आणि मित्रांनो हा जो पूल आहे याच्यावरून 2016 का कितीमध्ये एक पूर आला होता. त्यावेळेस हा जो पूल आहे मोठा तो पूर्ण पाण्यामध्ये होता, त्याच्यावरून पाणी पडत होतं. आणि हा जो पूल आहे छोटा हा तर डायरेक्ट आता बंदच केला आहे कारण की तो कमजोर झालेला आहे. बघू शकता खूप जुना पूल आहे तो. आणि त्यानंतर हा मोठा पूल, याच्यावरून फक्त लहान गाड्या येत्या. हा जो मोठा पूल याच्यावरूनच सगळ्या मोठ्या वगैरे गाड्या त्या बघू शकता तुम्ही. चला मित्रांनो आता आम्ही टापक्यात दिवशी जी आपली सोलरची व्हिडिओ टापक्यात दिवशी त्या सोलरच्या चॅनलवरती अपलोड करून देऊया. आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्ह्यू बघा आणि तुम्हाला कसा वाटला हा खेडलेझुंग्याची जी नदी गोदावरी आणि संध्याकाळचा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.